क्लास 12 फिजिक्सच्या पेपरमध्ये जर तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स स्कोर करायचे असतील ना, तर हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. कारण मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोणते क्वेश्चन्स येणार आहेत आणि प्लस त्या क्वेश्चनचं आन्सर कशा प्रकारे लिहायचे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. मला माहिती आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे थोडा सुद्धा टाइमपास न करता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनो, सुरुवातीला तुम्हाला मी फिजिक्सचा पेपर पॅटर्न दाखवतो. यावरून तुम्हाला काय समजणार आहे की फिजिक्समध्ये 70 पैकी 70 मार्क्स मिळवणं किती सोपं आहे. लक्षात घ्या, 4 सेक्शन आहेत, ABCD. सेक्शन ए पाहूया. सेक्शन ए मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये MCQ पाहायला मिळतात. 10 MCQ आहेत, त्यामध्ये 7 थेरी आणि 3 न्यूमेरिकल्स. हे जे 3 न्यूमेरिकल्स आहेत ना, खूप चिंदी न्यूमेरिकल्स आहेत, म्हणजे न्यूमेरिकल्स नाहीत असं समजून जावा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8 क्वेश्चन आहेत, त्यामध्ये ते 6 थेरी आणि 2 न्यूमेरिकल्स 8 मार्कसाठी, प्रत्येक 1 मार्कचे. म्हणजे सेक्शन ए जो आहे तो टोटल 18 मार्कचा आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, सेक्शन ए मध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्हाला मी क्वेश्चन डायरेक्टली दाखवणार आहे, पेपर डायरेक्टली दाखवणार, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सेक्शन बी मध्ये तुम्हाला मी सांगतो, सेक्शन बी मध्ये तुम्हाला क्वेश्चन 3 टू क्वेश्चन नंबर 14 तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे. टोटल 12 क्वेश्चन आहेत, 7 थेरी आणि 5 न्यूमेरिकल्स. लक्षात घ्या, 8 अटेम्प्ट करायचे ना, तर 7 थेरी क्वेश्चन आणि 1 न्यूमेरिकल अटेम्प्ट करा, 8 होऊन जातील. म्हणजे बाकीच्या 4 न्यूमेरिकल्सकडे पाहूच नका, 16 मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातील. म्हणजे न्यूमेरिकल्स खूप मुलांना भीती वाटते ना, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची भीती इथंच दूर होते. तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्हच करायला लागत नाही. त्यानंतर सेक्शन सी मध्ये जाऊया. सेक्शन सी मध्ये पण सेम आहे, तुम्हाला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला 7 थेरी आणि 5 न्यूमेरिकल्स. 7 थेरी क्वेश्चन सॉल्व्ह करा, 1 न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, 8 क्वेश्चन होऊन जातील. सेक्शन सी मधले मित्रांनो प्रत्येकी 3 मार्क असणारे क्वेश्चन मित्रांनो 24 मार्क तुम्ही इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर सेक्शन डी मध्ये हा थोडासा अवघड क्वेश्चन आहे, त्याचे पण मी तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली दाखवणार, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. चला आता आपण डायरेक्टली आता पेपर पाहूया. चला आता आपण मित्रांनो डायरेक्ट सेक्शन ए पासून स्टार्ट करूया. आपला जो सेक्शन नंबर ए आहे, तुम्ही पाहू शकता सेक्शन ए मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर्स फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे MCQ आहेत, तुम्ही पाहू शकता. ॲटम्स हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर कॉल्ड डॅश डॅश. त्यानंतर द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ लिक्विड हॅव डॅश डॅश. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहू शकता. फोर्थ आहे अँड LED इमिट्स लाईट व्हेन इट्स डॅश डॅश. हे 4 MCQ. त्यानंतर 5वा MCQ, अँड इलेक्ट्रॉन, अ प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल अँड हायड्रोजन ॲटम आर मूव्हिंग विथ द सेम कायनेटिक एनर्जी. The associated with de Broglie wavelength will be the longest for dash dash. त्यानंतर 6 नंबर, cyclotron is used to accelerate. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे MCQ आता तुम्ही पाहून घ्या. आणि मित्रांनो जर तुम्हाला याचे आन्सर्स हवे असतील, ऑल पेपरचे जर तुम्हाला आन्सर्स हवे असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कमेंट बॉक्समध्ये फक्त आन्सर असे मला फक्त कमेंट दिसली ना, तर मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी आन्सर्स टाकून देणार. आता टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ना, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. जर तुम्ही भरपूर कमेंट केल्या तर मी डायरेक्टली मित्रांनो याची आन्सरची PDF आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिली. त्यानंतर जाऊयात आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे. 8 मार्कचा क्वेश्चन आहे, प्रत्येकी 1 मार्क मित्रांनो तुम्हाला या क्वेश्चनला आहे. तुम्ही पाहू शकता 8 क्वेश्चन्स आहेत. 8 क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. फर्स्ट आहे, व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ सॉलिड स्पेअर ऑफ रेडियस आर अबाउट इट्स डायमीटर. त्यानंतर राईट द डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर SHM. त्यानंतर स्टेट एनी वन मेथड ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट. त्यानंतर व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्टमीटर. त्यानंतर व्हॉट आर ED करंट्स. मित्रांनो पाहू शकता 8 क्वेश्चन्स व्यवस्थित पहा, स्क्रीनशॉट मारा मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर आपण जाऊयात आपल्या सेक्शन बी. आता लक्षात घ्या, सेक्शन बी मध्ये तुम्हाला फक्त 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि 16 मार्कला, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्कला आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन किती दिलेले आहेत, 12 क्वेश्चन दिलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन 3 पासून क्वेश्चन 14 पर्यंत तुम्ही क्वेश्चन 3 पासून 14 पर्यंत क्वेश्चन पाहू शकता. फर्स्ट आहे, शो दॅट ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर T ऑफ द गॅस. एक्सप्लेन सायक्लिक प्रोसेस विथ द हेल्प ऑफ नीट लेबल्ड अँड PV डायग्राम. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ज अँड स्टेशनरी वेव्ज. तुम्ही क्वेश्चन्स पाहू शकता. मी प्रत्येक क्वेश्चन वाचत बसत नाहीये, टाइमपास होऊन जाईल. तुम्ही क्वेश्चनचं स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. तर मी व्यवस्थित मी हळूहळू प्रत्येक क्वेश्चन दाखवतोय, तुम्ही पाहू शकता. आणि लक्षात घ्या, तुम्हाला अजून एकदा म्हणतोय, जर तुम्हाला याचे आन्सर्स हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर अशी कमेंट करा. मी डायरेक्टली PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला ती PDF मिळून जाईल. त्यानंतर जर आपल्या सेक्शन सी, आता पाहू शकता सेक्शन सी मध्ये इथं पण 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि तुम्हाला 24 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क आहेत, बरोबर का. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं होतं, 7 थेरी आणि 1 न्यूमेरिकल सोडवा. म्हणजे वरच्या ह्या पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 7 थेरी क्वेश्चन सोडवायचे आणि 1 न्यूमेरिकल. कारण मुलांना न्यूमेरिकल खूप हार्ड जातं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ह्या 2 क्वेश्चनमध्ये जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील ना, तर तुम्हाला थेरी क्वेश्चन्सवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. आणि लक्षात घ्या, त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 15, 16, 17, 18, 19, 20, त्यानंतर 21, 22, 23, 24, 25, 26 ऑल क्वेश्चन्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत. त्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्या सेक्शन डी मध्ये. सेक्शन डी खूप महत्त्वाचं आहे. अटेम्प्ट एनी 3 आणि तुम्हाला 12 मार्क्ससाठी आहे. म्हणजे प्रत्येकी तुम्हाला 4 मार्क्स आहेत. लक्षात घ्या, 4 मार्कचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला मित्रांनो खूप लक्ष देऊन याला सोडवायचे. यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशन वगैरे तुम्हाला विचारण्याचे खूप जास्त चान्स असतात. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला क्वेश्चन तर दाखवते, परंतु मित्रांनो बोर्डामध्ये आता मी तुम्हाला सेक्शन वाईज फिक्स येणारे क्वेश्चन्सचे मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवले. म्हणजे सेक्शन बी मध्ये कोणता क्वेश्चन येऊ शकतो, सेक्शन सी मध्ये कोणता क्वेश्चन येऊ शकतो, सेक्शन डी मध्ये कोणता क्वेश्चन येऊ शकतो, याचे मित्रांनो तुम्हाला मी सेपरेट
इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे व्हिडिओज बनवलेले आहेत. लक्षात घ्या, मी इम्पॉर्टंट डायग्राम्स, इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स, इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन्स सर्ववरती मित्रांनो जे आहेत ते मित्रांनो सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ते व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटणार आहे? तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावरती मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओच्या लिंक भेटून जातील. त्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती क्लिक करा आणि ते व्हिडिओज पहा. मित्रांनो लक्षात घ्या, हा पेपर प्लस मी सांगितलेले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओ सांगतोय, ते व्हिडिओमध्ये जर तुम्ही क्वेश्चन्स प्रिपेअर केले ना तर मित्रांनो तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्सच्या पेपरमध्ये 70 पैकी 70 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.